यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खूप महत्त्व आहे. हा दिवस भगवान भोलेनाथ यांना समर्पित आहे. या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भक्त उपवास करतात आणि त्यांच्या आवडीच्या गोष्टी अर्पण करतात. तुम्हीही महाशिवरात्रीला उपवास करत असाल तर पुढील नियमांचे पालन नक्की करा. महाशिवरात्री उपवास करताना कोणते नियम पाळावेत? 1. निर्जला उपवास. महाशिवरात्रीला शिवभक्त निर्जला उपवास करतात, तर काही लोक फक्त फळे खातात. तुमच्या शरीराला जे सहन होईल तसेच उपवास करावे. अनेक लोकांना निर्जला उपवास करणे कठीण वाटते. 2. दिवसभरात एक वेळा उपवास. जर तुम्ही दिवसभरात एकदा उपवास करत असाल तर इतर वेळी फळे खाणे टाळावे. तुम्ही दिवसातून फक्त एकदाच जेवण करू शकता. 3. महादेवाची पूजा. तर संध्याकाळी महादेवाची पूजा करावी. तसेच दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर अन्नाचे सेवन करावे. 4. प्रसाद. तर माती दगडापासून बनवलेल्या शिवलिंगाला अर्पण केलेले प्रसाद खाऊ नका. 5. दुपारी झोप टाळा. महाशिवरात्रीच्या उपवासादरम्यान दुपारी झोपणे टाळावे. संपूर्ण दिवस शिवाचे स्मरण करावे. धीर धरा, मन शांत ठेवा. या दिवशी उपवास करणाऱ्यांनी सद्गुणांचे आचरण करावे आणि सर्व वाईटांपासून दूर राहावे, तरच उपवासाचे फळ मिळू शकेल. 6. कोणत्या पदार्थांचे सेवन टाळावे? तर साधे मीठ खाणे टाळावे. तुम्ही सैंधव मिठाचा वापर करू शकता. तसेच घरात मांसाहार किंवा मद्यपान करणे टाळावे. धन्यवाद.